मांडळ हे अंमळनेर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथील बँक ऑफ बडोदा शाखेला जवळपासचे 15 ते 20 खेडे जोडलेले आहेत. सद्यस्थितीत या शाखेत करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक ग्राहकांनी लाखो रुपयांच्या ठेवी या बँकेत ठेवल्या आहेत. दररोज 250 ते 300 ग्राहक बँकेत विविध आर्थिक व्यवहारासाठी येतात, परंतु इथे अनेक वर्षापासून अपर्याप्त कर्मचाऱ्यांच्या अभावी बँकेच्या ग्राहकाला तासनतास थांबावे लागते. या संदर्भात अनेक वेळा रिजनल ऑफिसमधील वरिष्ठांकडे तक्रार करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही. लाखात वाटप असताना सुद्धा बँकेत रोकड मात्र कधीच उपलब्ध राहत नाही. रोकड आणणारी गाडी कधीच वेळेवर येत नाही. त्यामुळे विविध खेड्यापाड्यावरून आलेल्या अनेक ग्राहकांना तासनतास थांबून पैसे न मिळाल्याने परत जावे लागते. अनेकांकडे लग्न, साखरपुडा, दवाखान्याची कामं, मुलांना शैक्षणिक फी भरण्यासाठी, विविध शेतीची कामं यासाठी पैसेच वेळेवर उपलब्ध होत नाहीत. बँकेत पैसे असताना सुद्धा शेतकरी मात्र लाचार झाला आहे. यामुळे अनेकदा कर्मचारी व ग्राहकांची शाब्दिक बाचाबाची होते. अनेक ग्राहकांनी कर्ज प्रकरण पास होत नसल्याने तक्रार केली आहे. अनेक ग्राहकांचे पासबुक वेळेवर भरून मिळत नाही. या संदर्भात अनेकदा तक्रार करून सुद्धा ग्राहकांना न्याय मिळत नसल्याची तक्रार बँकेचे ग्राहक करतात. या गंभीर समस्यांकडे त्वरित लक्ष देऊन कर्मचारी वाढवून ग्राहकांना दररोजच्या व्यवहारासाठी रोकड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कर्ज प्रकरण वेळेवर मंजूर करणे, पासबुक त्वरित भरणे, ग्राहकांचे खाते वेळेवर भरले गेले पाहिजे. ग्राहकांचे हाल होणार नाही याची काळजी घ्यावी. मांडळ ग्रामपंचायत या संदर्भात बँकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज पाठवणार असल्याची माहिती सरपंच व ग्राम विस्तार अधिकारी यांनी दिली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बँकेचा कारभार सुरळीत करावा अशी मागणी पंचक्रोशातून ग्राहक वर्ग करीत आहेत.